यस मित्रांनो, ग्रेट रियांश मॉर्निंग. मी अंकुश कोकरे आज तुम्हाला रियांशमध्ये आय डी रजिस्ट्रेशन कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो ORG1 आणि ORG2 याला जरी क्लिक केलं या लिंकला तर डायरेक्टली आपण रियांशमध्ये आय डी लावू शकतो ORG1ला आणि ORG2ला. तर याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी. या ठिकाणी बघू शकता मी आपण तुम्हाला झूम स्क्रीन करून या ठिकाणी दाखवतो आहे की इथे एक रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे. या रजिस्ट्रेशन ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर इथं लगेच रजिस्ट्रेशन हे नाव आहे, याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण की नवीन फॉर्म येणार आहे. रजिस्ट्रेशनचा फॉर्म येतो नवीन. तर सरळ रजिस्ट्रेशनचा फॉर्म आपल्याला काय करायचा, तो आपल्याला भरायचा आहे. तर रजिस्ट्रेशनचा फॉर्म कशाबद्दल भरायचा आपल्याला लगेच लक्षात येऊन जाईल. तर या ठिकाणी तर हे बघू शकतो आपण रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरायचा ते. तर हा आलेला रजिस्ट्रेशनचा फॉर्म हा माझ्या मोबाईलचं डेस्कटॉप साईज असल्यामुळं या ठिकाणी मोठा आलेला आहे. या ठिकाणी बघू शकतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी जे ॲप्लिकंट नेम जिथं लाल डॉट आहेत, हे लाल डॉट स्टार हे कंपल्सरी भरायचं आहे. पण असं काही ठिकाणी हे डॉट नाहीत, म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे. तर याच्यामध्ये काय भरायचं बघा मित्रांनो, ॲप्लिकंट म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण नाव टाकणार आहे, ज्या व्यक्तीचा फॉर्म लावणार आहे त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा जन्मतारीख, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, त्या व्यक्तीचा एरियाचा पिनकोड नंबर, स्टेट, पॅन कार्ड नंबर, अकाउंट नंबर, IFC, स्पॉन्सर ID हे महत्त्वाचं मित्रांनो. हे चेक करून टाकत राहा. ज्याही व्यक्तीचा आपण खाली लावत आहे त्या व्यक्तीचा स्पॉन्सर ID इथं टाकायचा. इथे स्पॉन्सर ID टाकून साईड म्हणजे ORG1 लेफ्टला टाकत असेल तर ORG1 क्लिक करा, राईटला टाकत असेल तर ORG2 क्लिक करा. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला जे टाकायचं ते टाका. याच्यानंतर पासवर्ड तुमच्या हिशोबाने टाकू शकतो. जनरल आम्ही जे काही आपल्याला जमत असेल, जनरल लोक टाकतात त्यांच्या हिशोबाने 6 अंकी पासवर्ड असला पाहिजे. यानंतर परत दुसरी बाजू आहे, इकडच्या बाजूला पण बघू शकतो आपण एंटरप्राइजेस नेम. जे ॲप्लिकंट नाव टाकलंच तेच इथं एंटरप्राइजेस नाव टाकायचं. हे व्यक्ती मेल आहेत फिमेल आहेत. यानंतर हे इथं कंपल्सरी नाही बघा, लाल जर स्टार असतील असे तर कंपल्सरी आहे, पण इथं कंपल्सरी नाही आहे. हे एंटरप्राइजेस नेम आपण तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. जेंडर मेल फिमेल, ईमेल ID टाकून किंवा नका टाकू. सिटी तुमची इच्छा, ॲड्रेस टाकावं लागेल. शॉर्टमध्ये ॲड्रेस टाकायचा, ॲड्रेस पूर्ण टाकायची गरज नाही आहे. आधार कार्ड नंबर कंपल्सरी टाकावं लागेल. बँकेचं नाव टाकावं लागेल. मेंबर ID ॲटोमॅटिकच नाव येतं, इथं टाकता येणार नाही. आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड पण 1 2 3 4 5 6 तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही ठेवू शकता. यानंतर इथं रजिस्टर नाव करायचं. रजिस्टर नाव केल्यानंतर याच्यानंतर एक रीड अँड केअरफुली म्हणते, म्हणजे बघा म्हणते ही ID बरोबर लावली का तुम्ही, आणि ORG1 ORG2 बरोबर आहे का म्हणते. एकदा व्हेरीफाय करा आणि ब्रॅकेटमध्ये टिक करा आणि रजिस्टर नाव करा. याच्यानंतर लगेच तुमचा ID बनून जातो. तर या पद्धतीने आपण ID लावू शकतो. तर हे ID लावण्याची एक सोपी साधी पद्धत. एकाच व्यक्तीच्या नावानं जर 3 ID लावायच्या असतील, एक ID बनल्यानंतर तो ID नंबर लिहून घ्यायचा आणि 2 वेळेस बॅक बटन दाबायचं. बॅक बटन दाबल्यानंतर फक्त त्यांचा स्पॉन्सर ID चेंज करायचा, कारण डिटेल्स पूर्ण सेमच असते. स्पॉन्सर ID चेंज करायचा आणि ORG1 पहिले सिलेक्ट करा आणि रजिस्टर करा. परत ID बनल्यानंतर परत एकदा बॅक घ्या, ORG2 सिलेक्ट करा आणि रजिस्टर नाव करा. म्हणजे सहजमध्ये एका व्यक्तीच्या नावाने 3 ID आपण बनवू शकतो. तर हे आहे रियांशमध्ये ID लावण्याची सोपी आणि साधी पद्धत. याच्यामध्ये काही आणखी विचारायचे असल्यास मला कॉल करू शकतो. थँक्यू सो मच मित्रांनो, धन्यवाद.